मित्रांनो, महाराष्ट्रात गेल्या 1.5-2 महिन्यापासून शेतकरी आणि कुरेशी समाज यांचे जे आंदोलन चाललेले आहे त्याला थोडासा फायदा होताना दिसत आहे। महाराष्ट्र पोलीस महासंचालक कार्यालयाकडून महाराष्ट्राच्या सर्व पोलीस एस्टॅब्लिशमेंटला एक सर्क्युलर जारी करण्यात आलेले, त्यात असं म्हटलेले आहे की यापुढे कोणीही कायदेशीररित्या जी वाहतूक होत असेल जनावरांची त्यांना अडवेल, त्यांच्यावर हल्ला करेल, त्यांना मारहाण करेल तर त्यांच्या विरुद्ध गंभीर कलमाखाली कायदेशीर कारवाई केली जाईल। यासंबंधी मी जेव्हा कुरेशी समाजाचे नेते अफजल कुरेशी यांच्याशी संपर्क केला तर त्यांनी सांगितलं ही फार छोटीशी सफलता आहे, अजून आमच्या 3 मागण्या आहेत। एक तर कॅटल ट्रॅफिकिंग करत असताना वाहनामध्ये जे बदलाव कायद्याने सुचवलेले त्याचं सुलभीकरण करणे आवश्यक आहे, त्यासाठी आम्ही गडकरी साहेबांना भेटणार आहोत। आणि दुसरी आमची मागणी महाराष्ट्र शासनाकडे अशी आहे की आतापर्यंत जे बेकायदेशीर गुन्हे यांच्यावर दाखल करण्यात आलेले आहेत, या शेतकरी वाहतूकदार आणि कुरेशी आहेत, ते गुन्हे शेतकरी संघटनेचे गुन्हे जसे मागे घेतले जातात तसे ते सर्व गुन्हे शासनाने मागे घ्यावेत। आणि तिसरे, या मारहाणीमध्ये ज्यांना जखमा झालेल्या आहेत आणि जे मृत्यू पावलेले आहेत त्यांना शासनाने योग्य तो मोबदला द्यावा। हे जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत आमचं आंदोलन बंद होणार नाही।